श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 312। वसिष्ठ म्हणाले, राघवा, माझ्या भाषणातील वाक्यार्थ आणि पूर्वापार संबंध यांचा तू नीट विचार केला आहेस ना? गुणभेदांमुळे विश्वामधील जीवजाती कशा उत्पन्न होतात, ईश्वरापासून हे विश्व कसे उदित झाले आहे, कालबलाच्या दृष्टीने क्षणभंगूर असलेले अविद्येचे स्वरूप संख्येने अनंत पण देशकालाधिकांनी अंतवत कसे आहे हे तुझ्या ध्यानात आले आहे ना? चित्त हाच पुरुष आहे आणि त्या वाचून त्याचे निराळे रूप नाही याचा तू काल रात्री विचार केला असशीलच। तत्वोपदेश श्रवण केल्यानंतर वारंवार त्याचे मनन केले तरच तो फलद्रूप होतो। तू विवेकसंपन्न असल्यामुळे तात्विक उपदेश ग्रहण करण्याला सर्वथा योग्य आहेस। राम म्हणाला, आपल्या वचनांचा अर्थ मी जाणला हे खरे, पण तो आपल्या कृपेचा प्रभाव असून त्यात माझी प्रशंसा करण्यासारखे काहीही नाही। आपल्या उपदेशाच्या चिंतनात घडून गेल्यामुळे रात्रभर मला निद्रा आली नाही, तरी ह्या जगतस्थितीच्या उपशमाचा उपायक्रम सांगून आम्हा सर्वांना आपण कृपया कृतार्थ करावे। वसिष्ठ म्हणाले, रामा, ही दीर्घ संसार माया राजस तामस जीवांकडून धारण केली जाते, परंतु राजस सात्विक व शुद्ध सात्विक जीव या मायेचा कोणत्या उपायाने त्याग वा शम करतात ते लक्ष देऊन ऐक। असे जीव जगाच्या मूल परंपरेचा विचार करतात। शास्त्र, संत संगती, यज्ञ, ज्ञान, तप यांनी चित्तशुद्धी झाल्यामुळे ते तत्वज्ञान प्राप्त करून ग्रहण करण्यास समर्थ होतात। तत्वज्ञान प्राप्त करून घेण्याचे हे कार्य ज्याचे त्याने आपल्या शुद्ध बुद्धीच्या सहाय्याने करावायचे असते। अशा रीतीने जोपर्यंत ज्ञेय वस्तूचे ज्ञान होत नाही तोपर्यंत ज्ञेय वस्तू प्राप्त होणे शक्य नाही। म्हणून या संसाराच्या पूर्वेतिहासामध्ये सत्य काय आणि असत्य काय याचा बुद्धीने निवाडा करून तू सत्यपरायण हो। ज्याचे आदी आणि अंत सत्य नाहीत ते मधल्या स्थितीमध्ये सत्य कसे असणार? जे आदी अंती सत्य असते तेच वास्तविक सत्य होय, त्याशिवाय आणखी काही सत्य असणे शक्य नाही। असे असताना आदी अंती असत असलेल्या वस्तूवर सत्यत्वाचा आरोप करून जो तिच्यावर आसक्त होतो तो मूढ असून त्याच्यावर विवेकाचा परिणाम कसा होणार? प्रपंच काय किंवा परमार्थ काय, सर्व मनाचा खेळ आहे। तत्वदृष्टीने पाहिले तर ह्या जगात मनच उत्पन्न होते, तेच वृद्धिंगत होते आणि तेच मुक्त होते। यावर राम म्हणाला, ब्रह्मन, या त्रिभुवनात मनच संसारी आहे आणि जरा मरणाला तेच पात्र आहे हे मी जाणले, परंतु तरीही संसारामधून तरुण पहिले तरी जाण्याचा उपाय मला सांगा। वसिष्ठ म्हणाले, रामा, प्रथम शास्त्र, वैराग्य आणि सत्संगती यांनी चित्तशुद्धी करून तू ज्ञान ग्रहण करण्यास योग्य व समर्थ हो। मग अंतःकरण अभिमानरहित होऊन वैराग्ययुक्त झाले की आत्मज्ञानी सद्गुरूला शरण जा। नंतर गुरुने सांगितलेल्या मार्गाने सगुण ईश्वराची ध्यान अर्चनादी मार्गाने उपासना केल्याने परमपावन अशा पदाची प्राप्ती होते। सद्गुरूच्या अनुग्रहाने बुद्धी विवेकसंपन्न होऊन सर्वत्र आत्म्याचा उज्ज्वल प्रकाश दिसू लागतो। जीवाला एकदा ज्ञेय वस्तूचे ज्ञान झाले म्हणजे सर्व दुःखे तुच्छ वाटतात। आपणच अक्षय आत्मा आहोत असा अनुभव आला म्हणजे मोह कसला आणि माया तरी कसली। आत्म्याचे यथार्थ ज्ञान न होणे हेच सर्व दुःखांचे मूळ कारण आहे। आत्मसाक्षात्कार झाला म्हणजे अक्षय सुख व शांती प्राप्त होणारच। आत्म्याचे वास्तविक स्वरूप लुप्तप्राय होऊन तो ह्या देहाशी जणू मिसळून गेल्यासारखे लोक वागतात। म्हणून पंचकोश विवरणाने त्याला भिन्नत्वाने ओळखून आत्म्यामध्ये स्थिर होण्याचा प्रयत्न करा। हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत।